अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीसाठी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 27,110 शेतकरी पात्र ठरले आहेत. पण त्यापैकी 18,000 शेतकऱ्यांची आधार पडताळणी झाली आहे. उर्वरित 7,248 थकबाकीदार शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्यामुळे पहिल्या टप्प्यात तरी त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. फार्मर आयडीमुळे कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहू नयेत यासाठी शासन स्तरावरून पर्यायी योजना अवलंबणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनानं अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 27,110 थकबाकीदार शेतकऱ्यांची ऑनलाईन यादी सहकार खात्याला प्राप्त झाली आहे. त्यापैकी 18,000 शेतकऱ्यांची आधार पडताळणी पूर्ण झाली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी आपलं नाव यादीत असल्याची खात्री करावी. काही अडचण असल्यास सहकार विभागाच्या तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी केलंय. ज्या शेतकऱ्यांनी विकास संस्थांकडून कर्ज घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांकडे पाठपुरावा संबंधित संस्थेच्या गट सचिवामार्फत केला जातो आणि जे राष्ट्रीयकृत बँकांकडून ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांच्या याद्या गावामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत. तथापि अशा शेतकऱ्यांना जर त्यांच्या यादीमध्ये नाव पाहण्याची अडचण येत असेल तर तालुक्याच्या ठिकाणी सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपले नाव यादीमध्ये आहे किंवा कसे याबाबत ते खात्री करून घेता येईल. सर्व सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत त्यांना पूर्णतः सहकार्य केलं जाईल. जिल्ह्यातील 9,010 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण बाकी आहे. त्यापैकी 7,248 थकबाकीदारांकडे फार्मर आयडी नाही. देवस्थानच्या जमिनी, भोगवटादार, स्थलांतरित थकबाकीदार, त्याशिवाय वडिलांच्या नावावर जमीन असताना सहमतीनं मुलांच्या नावावर कर्ज घेतलं आहे. ज्यांच्या हातांच्या ठशांची पडताळणी होत नाही किंवा कर्जदार शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय पण त्या जमिनीच्या 7/12 उतार्यावर वारस नोंद झालेली नाही अशा व्यक्तींचे फार्मर आयडी निघत नाहीत. फार्मर आयडी निघत नसल्यामुळे जिल्ह्यातील 7,248 थकबाकीदार शेतकरी अडचणीत आलेत. दरम्यान या शेतकऱ्यांसंबंधी शासन स्तरावरून योग्य निर्णय होणार असल्याचं जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सांगितलं.